हॅलो फ्रेंड्स, मी शुभांगी साठे. आज मी करत आहे लंचची तयारी. आपली भाजी चपाती तर रेडीच होती, पण आपल्याला राईस पण हवा होता, म्हणून आता राईस बनवण्याची तयारी चालू होती. तर सर्वात पहिले मी मिरच्या फ्राय करून घेतल्या, कारण मी सलाद बनवणार होते, त्याच्यामध्ये मला फ्राय केलेली मिरची पण ॲड करायची होती. सो आधी मिरची फ्राय करून त्याच्यातल्या अर्ध्या मिरच्या काढून घेतल्या, साईडला ठेवल्या. त्यानंतर त्याच तेलामध्ये टाकला कांद्याला चांगलं फ्राय केलं गोल्डन ब्राऊन. त्याच्यानंतर त्याच्यात टाकली टमॅटो टाकून त्या टमॅटोलाही चांगलं असं गळू दिलं, त्यांचा रस सुटू दिला. त्यानंतर घरचेच मसाले, हळद, मीठ, मिरची, गरम मसाला, कांदा लसूण मसाला टाकून त्यांना चांगलं फ्राय केलं. कांदा लसूण वगैरे टाकून फ्राय केल्यानंतर आपण त्यात ॲड केलं पाणी ॲड केलं तर मला पाणी जरासं कमीच वाटलं, म्हणून मी अजून थोडंसं पाणी टाकलं. मग पाणी टाकल्यानंतर मी घेतला तांदूळ. तर तांदूळ घेतल्यानंतर मी जरा कन्फ्यूजच होते की किती करू. तर मी 1 वाटी तांदूळ जास्तच घेतला, कारण कमी झालं तरी चालेल, जास्त झालं तरी चालेल, पण कमी नको. मग त्याच्यानंतर तांदूळ आपण व्यवस्थित धुवून घेतला 2-3 पाण्यात आणि तोही ॲड केला. तांदूळ ॲड केल्यानंतर मस्त त्यांना कुकरचं झाकण लावून शिट्टी करायला ठेवणार. आता त्याला 3 शिट्ट्या होतात तोपर्यंत मी विचार करत होते आपल्याला सलादही बनवायचं आहे, त्याची तयारी करूया. म्हणून तळून घेतलं कापायला, काकडी घेतली, टमॅटो घेतला, लिंबू घेतलं आणि मस्त ते सगळं पॅकही केलं. पण मेन गोष्ट म्हणजे आपला कांदा राहिलाच. मग शेवटला ते लक्षात आलं तर आपण त्यात कांदाही कट करून मस्त पॅक करून दिलं. मग त्यानंतर आपण भाजी चपातीचा टिफिन पॅक करायला घेतला. सगळ्यात पहिले भाजी घेतली, मग चपात्या घेतल्या आणि त्यांनाही पॅक करून ठेवलं. तोपर्यंत आपला भातही रेडी झाला. मग आपण परत आता दुसऱ्या डब्यामध्ये मस्त गरम गरम भात काढून घेणार, त्यालाही पॅक करणार. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.